नमस्कार. आज बनवूया नारळी पौर्णिमा विशेष नारळ घालून केलेला भात. नारळी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय आणि 10 मिनिटं भिजवून गुळ आहे, काजू आहे, बदाम आहे घेतलाय, ओला नारळ किसून घेतलाय, हे नारळाचं दूध आहे, चिमूटभर मीठ घेतले, लवंग घेतली, दालचिनी घेतली, वेलची घेतली आणि जायफळ घेतले. तूप घेतलंय, लवंग टाकून घ्यायची, वेलची टाकून घ्यायची, पण ही थोडीशी अशी ना तोडून घेऊन टाकायची आणि दालचिनी टाकून घ्यायची आणि ही थोडीशी तेलावर परतून घ्यायची. बदाम पण तुपावर परतून घ्यायचे, काजू पण तुपावर परतून घ्यायचे, ओला नारळ ना किसून घेतलाय हा पण तुपावर परतून घ्यायचाय, तांदूळ टाकून घ्यायचा, हा पण थोडासा परतून घ्यायचा. हे अर्धी वाटी पाणी घेतले, हे याच्यात टाकून घ्यायचं आणि हा गुळ याच्यात टाकून घ्यायचा आणि गुळ ना विरघळून घ्यायचाय. याच्यात ना काही मातीचे खडे असले तर ते निघून जातील, म्हणून गुळ विरघळून घ्यायचाय. गुळ विरघळतोय तर हे ना थोडस तुपावर परतून घ्यायचंय. नारळी पौर्णिमेला ना हा कोकणामध्ये भात बनवला जातो. हे परतून झाले. आता हे नारळाचे दूध आहे ना याच्यात घालून घ्यायचंय, हे मिक्स करून घ्यायचंय. अजून गुळ याच्यात घालणार आहे म्हणून त्याचं पाणी पण वाढन म्हणून मी 1.5 वाट्या नारळाचं दूध घातले याच्यामध्ये. आणि गोड आहे म्हणून थोडीशी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे. त्याचा पाक तयार झालाय. आता गाळून ना याला टाकायचं, म्हणजे माती वगैरे काही असली ती याच्या गाळणीमध्येच राहील. हे मिक्स करून घ्यायचंय. आता तुम्हाला असा कलर दिसन, तर नंतर भात शिजल्याच्या नंतर याचा कलर वेगळा होतो. गुळ आहे म्हणून जायफळ चव छान येते याने. स्लो गॅसवर शिजवून द्यायचं. भात ना शिजत आलाय, याच्यावर मी ना झाकण ठेवणार आहे, म्हणजे वाफ येऊन ना जेवढा कच्चा आहे तेवढा शिजला जाईल. झाकण काढून बघू आता. भात तयार झालाय आणि साईडनी तूप पण सुटायला लागले आणि एकदम मस्त झालाय हा तयार. एकदम असा मोकळा सुटसुटीत झालाय, एकदम छान लागतो खायला. आणि हा नारळी पौर्णिमेला ना कोकणामध्ये केला जातो हा भात.